नमस्कार, मी प्रवर देशपांडे, डायरेक्टर अनंत कॉम्पिटिटिव्ह क्लासेस नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण इथिक्स हा नेमका विषय काय आहे आणि इथिक्स समजून घेताना आपण नेमकं काय बघायला हवं, आपला दृष्टिकोन नेमका कसा असायला हवा याबाबत आपण माहिती बघितलेली होती. त्याची एक थोडक्यात मी उजळणी करतो. इथिक्सला मराठीमध्ये नैतिकता म्हणतात. नीतिमत्ता किंवा नैतिकता हा ज्या विषय आपण ज्या वेळेला शिकत असतो तर त्यावेळेला मी त्या आधी यापूर्वी ज्या सांगितलेलं होतं त्यानुसार हा विषय बाहेरून शिकण्याचा नाही, तर तो स्वतःला आतमधून आपण ट्रान्सफॉर्म करून घेण्याचा आहे, आपण तो समजून घेण्याचा आहे आणि त्या विषयाला आपल्या भूमिकेतून, आपल्या जाणीवातून स्वतःसाठी आणि स्वतः बरोबर इतरांसाठी म्हणजे समाजासाठी तो समृद्ध करून घेण्याचा विषय आहे. थोडक्यात थीम लाईन त्या व्हिडिओची ही होती किंवा इथिक्स हा समजून घेण्याचा नेमका विषय काय आहे हा तो त्या माध्यमातून आपण त्यावेळेला चर्चा केली होती. इथिक्स असणारे, नीतिमत्ता असणारे आणि नैतिकता असणारे अधिकारी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये का आवश्यक आहे याबाबत देखील आपण त्यावेळेला भाष्य केलेलं होतं. जर नीतिमत्ता आणि नैतिकता जागृत नसेल तर देशामध्ये किंवा समाजामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहत नसते. हे तुम्ही जाणतात आणि आम्ही जाणतो. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये नैतिकतेचं पालन कसं केलं जावं याचं सगळ्यात पहिलं शिक्षण देणारी गोष्ट कोण असते तर त्या म्हणजे आपलं कुटुंब. आपण कुटुंबामध्ये जन्माला येत असतो आणि कुटुंबामध्ये आपण जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला आपण वाढत असतो त्यावेळेला कुटुंबाचे संस्कार असतील, कुटुंबाची शिकवण असेल, कुटुंबाचं व्यवहार असेल, कुटुंबाचं चालचरित्र असेल, हे आपल्यावर कळत नकळतपणाने संस्कार करत असतो आणि व्यक्ती म्हणून आपण त्या कुटुंबामध्ये घडत असतो. वयाच्या 18 वर्षापर्यंत आपण त्या कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून ज्या वेळेला वावरत असतो आणि 18 वर्षानंतर म्हणजे सो कॉल्ड मॅच्युअर झाल्यानंतर ज्या वेळेला आपण समाजामध्ये जातो आणि समाजामध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अनुभव घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आपला एक अभिनिवेश बनायला सुरुवात होते. अभिनिवेश याचा अर्थ असा की आपली एक समजूत, आपला एक समज हा बनायला सुरुवात होते आणि तो ज्या वेळेला बनतो तर त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीच्या समोर दोन प्रकारचे बाबी समोर येत असतात. एक म्हणजे कुटुंबाने वयवर्ष 18 पर्यंत आपल्यावर केलेला संस्कार आणि 18 नंतर समाजामध्ये ज्या वेळेला आपण वावरत असतो त्यावेळेला समाजामार्फत आपल्यावर होणारे संस्कार. जसं मी मगाशी म्हटलं की कुटुंबामध्ये आपण वावरत असताना, वाढत असताना कळत न कळतपणाने आपण जे पाहतो, जे ऐकतो त्या माध्यमातून आपल्यावर संस्कार होताना आपल्याला दिसून येतात. अगदी तसंच समाजाच्या बाबतीत देखील होत असतं. समाज सुद्धा तुमच्यावर येऊन जाणीवपूर्वक पद्धतीने संस्कार करत नाही किंवा जाणीवपूर्वक येऊन तुम्हाला सांगत नाही. समाज त्याच्या असलेल्या कृतीनुसार, असलेल्या ठरलेल्या नियमांनुसार त्याची कृती करत असतो. तुम्ही त्याच्याकडे बघत असता आणि बघून तुमची मतं तुम्ही तयार करत असतात किंवा ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुमची सांगोपसांग एक जी वृत्ती तयार होते ती म्हणजे नैतिकता किंवा नीतिमत्ता म्हणजे इथिक्स. आणि त्यावेळेला तुमच्या समोर दोन प्रश्न असतात. एक असतो की कुटुंबाने किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये माझ्यावर आजवर झालेले संस्कार आणि समाजामार्फत माझ्यावर झालेले आत्ताचे संस्कार, यामधून मी नेमकी कोणाची आणि कशाची निवड करायची. व्यक्तिपरत्वे ही निवडीची प्रक्रिया भिन्न असते. कोणी पूर्णतः समाजाचे संस्कार स्वीकारतो, कोणी पूर्णतः कुटुंबाचे संस्कार स्वीकारतं किंवा कोणी अंशतः कुटुंबाचे आणि अंशतः समाजाचे असेही संस्कार स्वीकारतात. आणि मग तिथून पुढे होतो तो तुमचा जीवन प्रवास सुरू. आणि त्या संपूर्ण जीवन प्रवासाला आपण नाव देतो व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये आपण बघतो की परिवेशाशी आपण कशा प्रकारे आता समायोजन साधायचं. आपली भौतिक, मानसिक आणि बौद्धिक, मानसिक आणि बौद्धिक या तिन्ही प्रकारच्या शक्तींना संघटनात्मक करून कशा प्रकारे त्यांना गतिशील बनवायचं
याचा ज्या वेळेला आपण विचार करायला सुरुवात करतो तिथून पुढे आपलं चालू होतो व्यवहार इन द सेन्स आपण दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे वागणार आहोत, वागत आहोत, वागण्याचं धोरण आखत आहोत. आणि मग या संपूर्ण वर्तनाला आपण म्हणतो इथिक्स आणि नीतिमत्ता. मग याच्यातून तुमच्यापैकी काही जण उद्योजक बनतात, काही जण शास्त्रज्ञ बनतात, काही जण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जातात, काही जण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जातात, काही जण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये जातात, काही जण अन्य कुठल्या ठिकाणी जातात, अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये जात असतात. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जातायत ना, याचा अर्थ परत दोन गोष्टींमधनं एक आहे. एक म्हणजे तुम्ही तिथे जात आहात, जिथे जात आहात, ज्या क्षेत्रात तुम्ही जात आहात त्या क्षेत्राचं म्हणून पूर्वीपासूनचं एक वलय आहे. ते क्षेत्र त्या पद्धतीने चालत आहे, मार्गक्रमण करत आलेलं आहे, विकसित झालेलं आहे किंवा विकसनशील अवस्थेमध्ये आहे. आता ज्या वेळेला तुम्ही तिथे जाणार, त्या क्षेत्रामध्ये जाणार, तर त्यावेळेला तुम्ही तुमचा व्यक्तिमत्वाचा ऑरा घेऊन त्या क्षेत्रामध्ये प्रविष्ट होणार आहात. आणि असणारं त्या क्षेत्रामधलं पोटेन्शियल अधिक तुमचं ऑरा बनून जे तयार होणार ते तुमचं कार्य, ते तुमचं काम, ज्याचं इव्होल्युशन समाज किंवा अन्य व्यक्ती किंवा अन्य तुमचे वरिष्ठ करणार आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला एखादा सरकारी अधिकारी प्रविष्ट होतो किंवा प्रविष्ट होण्याच्या प्रक्रियेत येत असतो, तर त्यावेळेला त्याची मोरॅलिटी म्हणजेच इथिक्स, म्हणजेच नीतिमत्ता, म्हणजेच नैतिकता ही जागृत आहे का? जागरूकतेने तो समाजाचं दुःख निराकरण करण्यासाठी संवेदनशील अशा प्रकारचा अधिकारी म्हणून कार्य करण्यास लायक आहे का? हे जर एखाद्या व्यवस्थेला तपासायचं असेल तर ती कशी तपासणार? ती तुम्हाला जाणून कशी घेणार? याच्यासाठी म्हणून इथिक्स या पेपरचं किंवा इथिक्स या गोष्टीचं प्रयोजन स्पर्धा परीक्षांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत साधारणतः 40 ते 45च्या दरम्यान वेगवेगळे विषय इथिक्स या सब्जेक्ट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि या वेगवेगळ्या अध्यायातून, वेगवेगळ्या धड्यातून तुम्ही कशा पद्धतीने घडलेले आहात किंवा समाज ज्या पद्धतीने पूर्वापार घडलेला आहे, म्हणजे महापुरुषांच्या शिकवणुकीनुसार जसा घडलेला आहे, त्याच्याकडे तुमचा म्हणून बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, तुम्ही नेमकं म्हणून त्याच्याकडे कसं बघत आहात, हे जाणून घेण्याचा आयोगाचा साधा आणि सरळ प्रयत्न म्हणजे इथिक्सचा पेपर आहे. मला भावलेले छत्रपती शिवराय कसे आहेत आणि तुम्हाला भावलेले छत्रपती शिवराय कसे आहेत, दोघांमध्ये फरक आहे. मला भावलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत आणि तुम्हाला भावलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत, या दोघांमध्येही फरक आहे. अगदी एका घरामध्ये सुद्धा एका रूमचं जर वर्णन करायला 5 लोकांना जर सांगितलं तर 5 लोक एकाच घरातल्या एकाच रूमचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने करतील. कारण हा व्यक्तिमत्वामध्ये झालेला प्रत्येकाचा अंगभूत बदल आहे. त्याच्या समोर आलेल्या प्रत्येक बाबींचं त्यांनी त्याच्या निष्कर्षाप्रत केलेलं ते अवलोकन आहे. आणि त्या अवलोकनाच्या माध्यमातून त्याने केलेली ती व्यक्त केलेली जी मतं आहे ती 100% विभिन्न प्रकारची असणार आहे. ह्या सगळ्याच्या मधून ज्या वेळेला आम्हाला काही हजार म्हणजे जी काय वॅकन्सी असेल तितके ज्या वेळेला अधिकारी निवडायचे असतात, त्यावेळेला ते आमच्या ह्या सरासरी पद्धतीने का होईना पण अंत्योदय साधणारे आहेत का, समाजाला एक वेगळी दिशा देणारे आहेत का, समाजाचं दुःख दूर करणारे आहेत का, समाजातल्या प्रत्येक घटकाला संयुक्तिक पद्धतीने आणि सामायिक पद्धतीने वागणूक देणारे आहेत का, त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धती ही घटनात्मक, संविधानात्मक आहे का, हे ज्या वेळेला बघण्याची वेळ येते किंवा हे ज्या वेळेला समजून घेण्याची वेळ येते, त्यावेळेला आयोग तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांचा एक पेपर बनतो आणि तो आपल्यासमोर इथिक्स या पेपर नावाने येत असतो. आजपासून आपण इथिक्स या विषयाला हात घालणार आहोत आणि
वेगवेगळ्या प्रकारचे जे धडे आहेत इथिक्स मधले लेसन्स जे आहेत त्यांचा संक्षिप्तात आणि अत्यंत खोल पद्धतीने जाऊन सुद्धा संपूर्ण परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. ज्यावेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा काही गोष्टींकडे बघतो, इथिक्सला या विषयाला ज्यावेळेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला पहिलं प्रकरण येतं नैतिकता म्हणजे त्याची परिभाषा काय, त्याचे प्रकार काय, त्याची व्याप्ती काय आणि त्याचे महत्व काय. व्हिडिओच्या वेळेमध्ये मी मध्ये ज्या वेळेला तुम्हाला सांगेल की या गोष्टी तुम्ही नमूद करून घ्या, तर त्यावेळेला माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही त्या गोष्टी नमूद करून घेतल्या पाहिजे. नैतिकतेची परिभाषा, नैतिकतेचा प्रकार, नैतिकतेची व्याप्ती आणि नैतिकतेचं महत्व या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा बघूयात नैतिकतेची परिभाषा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डेफिनेशन्स ऑफ मॉरॅलिटी. एखाद्या गोष्टीची भाषा आणि परिभाषा म्हणजे काय, हा आता इथं मुद्दा येतो. मुळामध्ये परिभाषा म्हणजे काय हा मुद्दा ज्या वेळेला मला समजेल ना त्यावेळेला मला कळेल की नैतिकता म्हणजे काय. भाषा म्हणजे लँग्वेज आणि परिभाषा म्हणजे टर्मिनॉलॉजी. भाषेची जी असते ती परिभाषा असते. साधारणतः तुम्हाला एक उदाहरण देतो. माझं MA पॉलिटिकल सायन्स आहे. जर तुम्ही मला MA पॉलिटिकल सायन्स इंग्लिश मधनं शिकवायला लावलं, आता आपण मराठीत बोलतो, मला तुम्ही इंग्लिश मधनं शिकवायला लावलं, तर मी इंग्रजी मधनं MA पॉलिटिकल सायन्स उत्तमरित्या तुम्हाला शिकवू शकतो. मला जर तुम्ही माझं LLB झालेलं असल्या कारणाने जर तुम्ही मला IPC इंडियन पिनल कोड जर शिकवायला लावला इंग्लिश मधनं, तर तुम्ही उत्तम प्रकारे तुम्हाला शिकवू शकतो. माझी मातृभाषा मराठीच आहे, पण तुम्ही मला सांगतात इंग्लिश मधनं बोल, तरी मी शिकवू शकतो, काहीच हरकत नाही, उत्तम प्रकारे शिकवू शकतो. पण आता जर तुम्ही मला म्हटलात की सर खिचडी बनवायची आम्हाला, डाळ तांदळाची खिचडी बनवायची आहे, याची रेसिपी मला इंग्लिश मधनं सांगा, थोडीशी अडचण आहे माझी. मला माहित नाही मुगाच्या डाळीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, मला माहित नाही शिट्टी 3 घे की 4 घे हे तुला इंग्लिश मध्ये मी कसं सांगू. मला माहित नाही की तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी टाकल्याने, जिरे टाकल्याने, तेलाला आधी फोडणी दिल्याने नेमकी पाककृतीमध्ये काय बदल घडणार आहे, त्याचा फ्रेग्रन्स कसा येणार आहे, किंवा तूप टाकल्याने नेमका फ्रेग्रन्स कसा येणार आहे. खिचडीवर एक जर प्रकारचा वेगळा खमंग असा छान तवंग मला हवा असेल मसाल्याचा, तेलाचा, तर त्याच्यासाठी मला काय करायचं, तमालपत्राला मला जो वापर माझा त्या खिचडीमध्ये मी करण्याचा प्रयोजित केलेला आहे किंवा दगडफूल वापरण्याचा जर मी प्रयोजन केलेलं असेल तर त्याचा नेमका फ्रेग्रन्स, त्याची उपयुक्तता या सगळ्याच्या बाबतीत ज्या वेळेला रेसिपी सांगायची वेळ येईल त्यावेळेला कुठेतरी माझी अडचण झालेली मला दिसते. कारण मला भाषा, इंग्रजी भाषा अवगत आहे, पण त्याची परिभाषा, टर्मिनॉलॉजी मला अवगत नाही. एका विशिष्ट केसमध्ये, एका विशिष्ट उद्दिष्टांमध्ये तोच मी माझ्या भाषेसह परिभाषित असलेल्या इंग्रजी भाषेने मी लॉ किंवा पॉलिटिकल सायन्स शिकवू शकतो, हिस्ट्री शिकवू शकतो, जिओग्राफी शिकवू शकतो, इकॉनॉमी शिकवू शकतो, आर्ट अँड कल्चर शिकवू शकतो, आपल्या सिलेबसचे सगळे विषय शिकवू शकतो. मग मुद्दा कुठं आला, अडचण कुठं आली, ज्या वेळेला जॉनर सोडून मला काम करावं लागलं त्यावेळेला अडचण. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या मॉरॅलिटीमध्ये, माझ्या नैतिकतेमध्ये मी शिकलेले, शिकवलेले, अर्जित केलेले, विद्यार्जन झालेले, स्व अध्ययित केलेले विषय ज्या वेळेला आले त्यावेळेला मी अत्यंत संयमित होतो, शांत होतो आणि त्या परिस्थितीचा मुकाबला करायला मी तयार होतो. पण ज्या वेळेला हा जॉनर तुटून एक वेगळी गोष्ट माझ्या समोर आली आणि ज्या वेळेला तिला परिभाषित करण्याची वेळ आली, टर्मिनालाइज करण्याची वेळ आली, त्यावेळेला मला थपकत जाणार नाही अशातला बिलकुलही भाग नाही. तुम्ही काय, मी काय, कोणीही असो जाऊ, पण तो आधीचा जो प्रवास होता ना लॉचा आणि राज्यशास्त्राचा, पॉलिटिकल सायन्सचा, तो कसा स्मूथ होता, समृद्धी महामार्गासारखा सरळ, टॉप टू एंड. हा कसा आहे माहिती, स्पीड ब्रेकर, ते पण 3-3चे, खट 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 चालली गाडी, खट 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 चालली गाडी, या पद्धतीने.
मग नैतिकतेची परिभाषा नेमकी काय असायला पाहिजे, किंवा नैतिकता म्हणजे काय ती जेव्हा परिभाषित करण्याची वेळ येते, याचाच अर्थ ती तुमच्या आतमध्ये मुरलेली आहे की नाही आहे हे आम्हाला बघायचं. हे असा आयोग म्हणतो, म्हणून हा सिलेबस मध्ये हा विषय टाक. कारण भाषा अर्जित करणं सोपं आहे. 4 दिवस स्पॅनिश लावा, शिकाल. 2 दिवस जर्मन लावा, शिकाल. हे हायपोथेटिकल दिवस मानले मी. त्याचे काही महिन्यांचे वर्षाचे काही कोर्सेस असतात, तुम्हाला ज्ञात आहेत त्या सगळ्या गोष्टी. पण ज्या वेळेला ती भाषा अंगीभूत करायची वेळ येणार आहे, म्हणजे मी जर्मन शिकलो, जर्मनीमधनं मी अतिशय पसलखितपणाने आता जर्मन भाषेमध्ये बोलू शकतो. जर्मनचा नागरिक काय बोलणार इतकं छान मी बोलतोय. इथपर्यंत मी जर्मनी ज्या वेळेला शिकलो आणि माझ्या अंगावरचं गरम पाणी पडलं आणि मला जर ठेच लागली, ऐक हेच जर मी म्हणत असेल, येस आय एम अ महाराष्ट्रीयन, मी मराठी आहे. ही मराठी परिभाषित झालेली भाषा आहे, जी तुम्हाला जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आठवते आहे, तीच तुमच्या मनामध्ये आहे. मग नैतिकता सुद्धा परिभाषित होणारा घटक आहे, जो तुमच्या आत्मामध्ये अंतर्मनामध्ये भिनला आहे की नाही आहे हे बघण्यासाठी हा इथे टॉपिक टाकलेला आहे. तो जर आतमध्ये भिनलेला असेल ना, आणि जर आतमधून जो तो परिभाषित झालेला असेल ना, तुम्ही अनैतिक वर्तन कधीच करू शकणार नाही. म्हणून यांनी नैतिकतेची परिभाषा हा पहिला धडा किंवा पहिला अध्याय आपल्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, नैतिकता म्हणजेच मॉरॅलिटी ही मानवी वर्तनाची एक मानक प्रणाली आहे. मानक प्रणाली म्हणजे काय हे इथे लिहून घ्या. मानक प्रणालीचा अर्थ असा की जिला मान्यता प्राप्त झाली आहे किंवा जिचा स्वतःचा एक स्तर आहे अशी ती म्हणजे मानक प्रणाली. मग जिला मान्यता प्राप्त झाली आहे, कोणाची? तुझी का माझी? तर सकल जनांची. सकल जन म्हणजे समाजामधल्या सर्वांनी सांगितलेले की हे वर्तन म्हणजे नैतिक वर्तन आहे. हा तिला झालेला मानक, त्याला म्हणतो आपण मानक प्रणाली. उदाहरणार्थ परत सांग, मंदिरामध्ये सकाळी जाऊन शुचिर्भूत होऊन सोहळ्यात जाऊन पूजा करणे, आध्यात्मिक मंत्रांचं उच्चारण करणे, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे, दिवसभर सत्वर्तन करणे, ही एक मानक प्रणाली आहे. याला कोण विरोध करेल आणि का विरोध करेल? जर तुमचा एखादा मित्र असेल, तुमची एखादी मैत्रीण असेल, तुमचा एखादा भाऊबंद असेल किंवा तुमचा एखादा जवळचा व्यक्ती असेल, तो सकाळी उठतो, सोहळ्या ओळ्यामध्ये आंघोळ करतो, छानपैकी मंदिरात जातो किंवा घराच्या देवघरात जातो, शुचिर्भूत होऊन कोणालाही न शिवता उत्तम प्रकारची सर्व मंत्रांसह छान पूजा करतो, देवांना व्यवस्थित अष्टगंध लावतो, फुलं वाहतो, उदबत्ती लावतो, तुपाचा दिवा लावतो, देवाच्या स्तोत्रांचं मंत्रांचं पठण करतो. हे उद्यापासून बंद कर, हे अयोग्य आहे, असं करणं चुकीचं आहे, हे केल्याने घरामध्ये वाईट संस्कार होतात असं कोण म्हणतो? उलट त्याच्या ह्या वर्तनाचा आदर्श तुम्ही बाळगावा असं तुम्हाला सांगितलं जातं, किंवा इतर तुम्ही करत असला तर तुमच्या या वर्तनाचा आदर्श इतरांनी बाळगावा असं सांगितलं जातं. याला म्हणतात मान्यता असलेली मानक प्रणाली, जिचा स्वतःचा एक स्तर आहे जो काय उच्च आहे. तो कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तो खाली येत नाही. याला म्हणतात मानकता. याला म्हणतात सकल जनांना सर्वांना आवडणारी ती रीत किंवा ती पद्धत. स्त्रियांचा सन्मान केला जावा, परस्त्री माते समान या उक्तीप्रमाणे जीवन जगावं, मित्राची बहीण ही आपली बहीण या भूमिकेतून आपलं जीवन जगावं, ही सकल जनांची भूमिका आहे की नाही आहे? ही झाली मानक प्रणाली.
याला म्हणतात मानक प्रणाली. आणि हे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आचरणात आणाल त्यावेळेला तुमची नैतिकता ही आतून अंतर्बाह्य अशी आतून उद्धृत होताना दिसेल. अशी बाहेरून, म्हणून म्हटलं इथिक्स हा विषय असं बाहेरून घेण्याचा नाहीये, बिलकुल नाही. तो आतून आहे, असा ट्रान्सफॉर्म होण्याचा आहे. एखाद्या व्यक्ती जेव्हा अतिशय जास्त मद्यपान करत असतो ना, तेव्हा त्याचं मद्यपान जर त्याला सोडवायचं असेल ना, तर बाहेरच्याने त्याला दारूचे मद्याचे दुष्परिणाम किती वेळ सांगू देतो, त्याच्यात फरक नाही पडत. जोपर्यंत त्या व्यसनापासून दूर जायचंय हे तो व्यक्ती आतून ठरवत नाही तोपर्यंत होत नाही. ही झाली त्याची मोरॅलिटी, ही झाली त्याची नैतिकता. आणि सदर व्यक्ती दारू पित नाही, मद्यपान करत नाही, मद्यपानाचे सेवन करत नाही, हे झालं मानांकन. आणि मद्यपान करू नये ते आरोग्यास हानिकारक आहे हे झालं सकल जनांचं मत. अशा पद्धतीने मानक ठरत असतात. हेच त्यांनी त्यांच्या सिलेबसमध्ये पहिल्या ओळीमध्ये दिलेले. पुढे ते काय म्हणतात बघूया. जी व्यक्तीच्या विचार, कृती आणि आचरणांना मार्गदर्शन करते. हेच आपण आता बोलू. व्यक्तीचा विचार कसा असावा, जो आपण आता पूजेमध्ये बघितला, पूजेच्या उदाहरणामध्ये बघितलं, देवाच्या पूजेच्या उदाहरणामध्ये. शुद्ध, सात्विक. कोणी असात्विक अशुद्ध विचाराने पूजा करायला जातं का? नाही नाही नाही, आज मला हिरण्यकश्यप जागृत करायचा आहे, भक्त प्रल्हाद वगैरे नाही, नारायण, विष्णू, शिव, गणपती वगैरे काही नाही, मला आज भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप जागृत करायचा, राक्षसांची मला आज सेवा करायची. कोणी जात? होऊ शकतं? काही शक्यता तरी आहे असं होण्याची? नाही. आणि तुम्हाला कोणी सांगणार पण नाही असं. म्हणून व्यक्तीचा विचार कसा आहे तर शुद्ध विचार असला पाहिजे, तेव्हा ते मानांकन प्राप्त होईल. तेव्हा ते मानक, तो एक प्रकारची त्याची पातळी, त्याची सर्वोच्च पद्धती, सर्वोच्च लेवल त्याची सेट. कृती, मद्यपानाचे उदाहरण दिली. नाही, आज गटारी अमावस्या आहे, आज 25-30 तर खंबे ओढल्याशिवाय मी झोपणारच नाही, 15-20 किलो नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय मी झोपणारच नाही. ही कृती. गटारी अमावस्या नसून ती दीप अमावस्या आहे. दिव्यांची मला पूजा करायची आहे, देवाला खीरपुरीचं नैवेद्य मला दाखवायचं आहे आणि खीरपुरीचं सेवन करून दीप अमावस्येला मला हे प्रार्थना करायची आहे की श्रावणभर जो तेज, जो प्रकाश तुम्ही माझ्या जीवनात देणार आहात, त्या दिव्यांची मी आज पूजा करीत आहे. ही कृती शुद्ध विचाराने, शुद्ध पद्धतीने झालेली ही कृती. पुढे आहे आचरण. आचरणाला मार्गदर्शन, म्हणजे विचार, कृती आणि आचरण यांना मार्गदर्शन करणं. आचरण म्हणजे काय? केलेली कृती म्हणजे आचरण नव्हे, तर विचारशील पद्धतीने केलेली कृती म्हणजे आचरण. चटका लागला काडीपेटीचा की आपण पटकन हात बाजूला करतो, नैसर्गिक आचरण. ही विवेकशील कृती आहे की चटका लागतो, ज्या व्यक्ती गोष्टीपासून, ज्या वस्तूपासून त्रास होतोय ती गोष्ट पासून आपला ऑब्जेक्ट, आपला हात आपण बाजूला केला पाहिजे, कारण की त्याला मला त्रास होतो. आचरण. विवेकशील, बुद्धीला जागृत ठेवून केलेलं आचरण. तुला मी चॅलेंज देतो, तू बघ, मला काहीच त्रास होणार नाही, आज मी 2 किलो कच्च्या मिरच्या तुला खाऊन दाखवतो, 500-500ची लागली पैज. अविवेकशील आचरण. बॉडी असं म्हणणार आहे का, भाई 500 रुपये तुला मिळाले, काही हरकत नाही, तू टेन्शन घेऊ नको, मी निवांत आहे, मी तुला काही त्रास देणार नाही. मिरच्या खाल्ल्या, खूप जास्त खाल्ल्या की होणारचा तो त्रास होणारच आहे. अविवेकशील आचरण म्हणजे विवेकाला धरून, सद्विवेकाला धरून जे कृती आपण करतो त्याला आपण आचरण असं म्हणत असतो. मग इथं त्यांची संपूर्ण व्याख्या ज्या वेळेला आपण परत एकदा बघतो
की नैतिकता, मोरॅलिटी म्हणजे नेमकं काय, तर ही मानवाची वर्तनाची एक प्रणाली आहे. कशी प्रणाली आहे, तर मानक निर्माण करणारी प्रणाली आहे. ती काय करते, तिचं मानक कसं सेट करते, मानकाला कशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करते, तर जी काही व्यक्ती असेल ती व्यक्ती विचार कसा करते, त्या व्यक्तीची कृती नेमकी कशी आहे आणि तिचं आचरण कसं आहे, यांना ती काय करते, गाईडलाईन्स देते, मार्गदर्शन करते. ही झाली नैतिकतेच्या परिभाषेचा पहिला मुद्दा. पुढचा मुद्दा आता आपण बघूया. मूलतत्वे. नैतिकता ही समाजातील नीतिमूल्यांवर आधारित असते. मूलतः किंवा मूलतत्वे असं सांगतात नैतिकतेची की ते असतात समाजातील नीतिमूल्यांवर आधारित असतात. बरोबर. जसा समाज आहे, जशी समाजाची नीतिमूल्य आहे त्याच्यावरच ते आधारित असणार आहे. जर त्या समाजाच्या नीतिमूल्यांवर आधारित जर तुम्ही वर्तन केलं नाही तर तुमचं वर्तन हे नैतिकतेला धरून नाही, हे 100% सिद्ध होतं. उदाहरण तुम्हाला देतो. सपोज एखाद्या वर्षामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं, पाऊस अत्यंत कमी पडला, धरणं कोरडीठाक पडायच्या बेतात आहेत, आगामी काळामध्ये उन्हाळा आहे आणि अशा काळामध्ये मार्च मध्ये रंगपंचमी आली किंवा धुळवड आली, धुलीवंदन आली. नाशिकमध्ये रंगपंचमी खेळली जाते म्हणून मी रंगपंचमी म्हणाले. काही ठिकाणी धुलीवंदन खेळलं जातं. त्यावेळेला नाशिक महानगरपालिकेने किंवा तुमच्या असलेल्या जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा एखाद्या सामाजिक संघटनेने किंवा एखाद्या राजकीय नेत्याने किंवा महनीय, आदरणीय, वंदनीय व्यक्तीने जर तुम्हाला आवाहन केलं, समाजाला आवाहन केलं, समाजाने तुम्हाला आवाहन केलं की यावेळेला दुष्काळ आहे, पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी आहे, धरणांमध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे, प्यायला पाणी कमी पडणार आहे, गुराढोरांना पाणी कमी पडणार आहे, उद्योगधंद्यांना पाणी कमी पडणार आहे, तेव्हा यावेळेला रंगपंचमीचा सण हा फक्त शकुनापुरता खेळावा, कपाळी एक टिळा लावावा आणि रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करून घ्यावा. कोणीही पाण्याचा गैरवापर करू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन तुम्हाला केलं. नाही 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 नाही, आमचा सण आहे रंगपंचमी, माझा आवडता सण आहे, बिलकुल जमणार नाही, शक्यच नाही. इकडची दुनिया तिकडं रंगपंचमी खेळल्याशिवाय मी राहणारच नाही. 4000चा टँकर मागवतोय, 4000 लिटर पाण्याचा, मग फुल जलवा, फुल भाव झालंच पाहिजे आपलं सगळं. हे अनैतिक वर्तन आहे. ही मूलतत्वाला विरोध करणारी बाब आहे. तेच तिथं ते म्हणतात मूलतत्व कशी, नैतिकता ही समाजातील नीतिमूल्यांवर आधारित आहे. समाजाने नीतिमूल्य ही फिक्स केलेली आहेत ना. हो, दुष्काळ आहे, पाणी कमी आहे, जपून वापरा पाण्याला, आवाहन करतोय, विनंती करतोय समाज तुम्हाला. त्यांच्या नीतिमूल्यांवर तुम्ही आधारित वर्तन केलं तर तुम्ही नैतिकतेला, मोरॅलिटीला धरून वर्तन केलं. जर त्याच्या विरोधात वर्तन केलं तर तुमचं वर्तन हे अनैतिक आहे. मग पर्यायाने त्याच्या संदर्भामध्ये जी काही तुमची आलोचना व्हायची ती होईल, तुमच्यावर जी काही कायदेशीर कारवाई व्हायची ती कदाचित कायदेशीर कारवाई देखील होईल, किंबहुना तुमच्यामध्ये कोणी सहभागी व्हायला सुद्धा येणार नाही. तुमचा आनंद तुम्हाला एकट्याने द्विगुणित करावा लागेल. तर असं तुम्हालाच होणार, म्हणजे तुम्हाला म्हणजे जो ही अशी अनैतिक कृती करायला त्या हे घडतं आणि घडत राहणार. म्हणून नैतिकतेची परिभाषित होत असताना आपल्याला हे दिसतं की ती कोणती नैतिकता आहे, तर ती समाजाने परिभाषित केलेली, समाजाच्या नीतिमूल्यांवर आधारित असलेली नैतिकता आहे आणि तीच अधिकाऱ्यांकडनं आणि कॅन्डिडेट्सकडनं अभिप्रेत आहे. पुढचा मुद्दा आहे, ती नैतिकता व्यक्तीच्या योग्य किंवा अयोग्य वर्तनांचे मूल्यांकन करते. एक्झॅक्टली इतके तेच बोललो मी. ती नैतिकता काय करते? नैतिकता म्हणजे तिथं मोरॅलिटीला धरून केलेलं वर्तन. तुम्ही योग्य वर्तन केलं की नाही केलं. पाण्याचा वापर करू नका सांगितलं, दुष्काळ आहे, योग्य वर्तन आहे. पाणी मुबलक प्रमाणामध्ये पण आहे, कोणीही आवाहन केलेलं नाहीये पाणी वाचवा वगैरे वगैरे, पाण्याचा अपव्यय टाळा वगैरे, कोणीही आवाहन केलेलं नाही. बिनधास्त तुम्ही तुमची रंगपंचमी काय साजरी करायची ती करा, कोणी याचाही काही प्रॉब्लेम नाही. तरीही तुम्ही तुमचं सामाजिक भान जागृत ठेवून
पाण्याचा कमीत कमी अपव्यय होईल अशा पद्धतीने रंगपंचमी खेळण्याचं नियोजन केलं. अतिशय नैतिक कृती, अतिशय योग्य कृती, मॉरॅलिटीला धरून ही झालेली कृती. त्यामुळे ती जी कृती आहे, जी समाजाने तुमच्यावर सांगितलेली आहे किंवा समाजाला जी अभिप्रेत आहे ती तुम्ही करता की नाही करता याच्यावर तुमची नैतिकता, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही योग्य की अयोग्य हे ठरायला मदत होते. हा या दुसऱ्या रोगातून होणारा उद्योग होणारा अर्थ आहे. पुढे बघूया. प्रभाव कशावर पण, इम्पॅक्ट, प्रभाव, इम्प्रेशन. नैतिकता म्हणजेच मोरॅलिटी मानवी जीवनाच्या विविध अंगांवर परिणाम करीत असते. मग मानवी जीवनाचे विविध अंग कोणते? तर धर्म आहे, समाज आहे आणि राजकारण आहे. हे बघा, मानवी जीवन आहे ना, हे एकट्याने जगण्याचं नाही. जन्माला तुम्ही आईच्या गर्भातून येतात आणि मृत्यूला 4 खांद्यांवर तुम्ही स्मशानात जातात. त्रिकाला बाधित सत्य. याच्या व्यतिरिक्त जर कोणी असा असेल की नाही मी 5G स्प्रिंगलेट डाउनलोडेड झालेलो आहे, अरे एक बटन दाबलं की मी डिलीट होणार आहे, तर त्याच्यासमोर माझा नमस्कार. त्रिकाला बाधित सत्य. पहिला तुम्ही ज्याला पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात पाहतात ती व्यक्ती म्हणजे तो डॉक्टर नाही तर नर्स. आणि जर आजारपणात जर तुमचा मृत्यू झाला तर शेवटचा व्यक्ती पण पाहतात तो डॉक्टर किंवा नर्स. कदाचित ते त्या स्थितीनुसार त्या बाबी गोष्टी वेगवेगळ्या आहेत मृत्यूची. म्हणजे तुमच्या जीवनावर विविध अंगांचा, वेगवेगळ्या गोष्टींचा सातत्याने प्रभाव होत असताना तुम्हाला दिसून येत असतो. आणि हा प्रभाव आहे ना, नुसतं तो येतो म्हणून नाही होतो, तो तुमच्या जीवनावर पण त्याचा प्रभाव सोडून जात असतो. इम्पॅक्ट हा कायम त्याचा इम्पॅक्ट सोडून जातो. थोडस मराठीमध्ये इम्पॅक्ट वगैरे समजेल म्हणून, बाकी एक प्रयत्न. इम्पॅक्ट त्याचा इम्पॅक्ट सोडून जातो, हे कायम लक्षात ठेवा. मग तुमच्या मानवी जीवनामध्ये जेव्हा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ज्या वेळेला तुम्ही चालतात किंवा वागतात किंवा राहतात त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिली एंट्री होते ती म्हणजे लॉ, कायद्याची. कशी? अहो तुम्ही जन्माला आल्याची नोंद केली जावी, हा कायदेशीर नियम आहे. आला का कायदा? मृत्यू झाल्यानंतर तुमच्या मृत्यूची नोंद केली जावी, कायदेशीर नियम आहे. आला का कायदा? जन्म ते मृत्यू तुम्ही कायद्याने परिभाषित केलेल्या संहितेनुसार वागा, ही शिकवण आहे. नाही वागले तर मध्यवर्ती कारागृह जिंदाबाद. आला का कायदा? कायदा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत लागलेला आहे. कायद्यानुसार वर्तन केलं तर कायदा 4 हात दूर राहतो. कायदा थोडा मोडला, कायदा जवळ आलाच, त्याने बडगा उभारलाच, मग पुढचं तुम्हाला माहित काय काय. धर्म, माझे विचार, माझी कृती ही कशा पद्धतीने असायला हवी आणि ती करत असताना माझे उपासनेचे, श्रद्धेचे आणि विचाराचे अधिष्ठान कोणती असायला हवी, ही प्रत्येक धर्मानुसार निरनिराळी आहे. त्यामुळे मानवी जीवनामध्ये धर्म ही महत्वाची भूमिका बजावतो तुमच्या नैतिकतेमध्ये, तुमच्या मॉरॅलिटीमध्ये. जो धर्म मी मानतो तो म्हणजे मानव धर्म किंवा माणुसकी धर्म. मी त्या अर्थाने धर्म तुम्हाला शिकवून सांगतो. मला कोणत्याही परिवेष्टित असलेल्या धर्मांच्या बाबतीत भाष्य इथं करायचं नाहीये, कारण ते करणं म्हणजे तुम्ही एक निरपेक्ष सतसत विवेकाला स्मरून निर्माण होणारे अधिकारी असायलाच असं होत नाही म्हणून, बाकी काही उद्देश. कारण मला माहिती आहे की माझा कॅन्डिडेट जो व्हिडिओ ऐकतोय त्याला उत्तम अधिकारी व्हायचं आणि उत्तम अधिकारी होण्यासाठी त्याला काय व्हायचं की भारतीय संविधान हेच त्याचा आद्य ग्रंथ त्याला ठेवायचा आणि भारतीय संविधानानुसारच त्याला कार्य करायचंय. आणि ते कार्य करण्यासाठी म्हणून धर्मनिरपेक्षता
हा तत्व त्याला बाळगावा लागणार आहे, पण त्याला एक धर्म कायमस्वरूपी बरोबर चालावा लागणार आहे, तो म्हणजे कायद्याचा धर्म, संविधानाचा धर्म आणि माणुसकीचा धर्म, मनुष्य धर्म, सेवा धर्म. तो त्याला घेऊनच पुढे चालावा लागला. तरच तो एक मोरॅलिटी असलेला, नैतिकता असलेला अधिकारी होता. मग माणुसकीचा धर्म पाळण्याचं, अवलोकित करण्याचं आणि तो धर्माला घेऊन पुढे कार्य करण्याचं माझ्यामध्ये बळ आहे का, माझ्यामध्ये वृत्ती आहे का, हे माझ्या संस्कारातून, हे माझ्या परिवेशातून आणि समाजामध्ये मी ज्या वेळेला समायोजित होतो त्यातून माझ्या समोर येत असते. आणि त्यावेळेला हा धर्मानुसार मी माणुसकीच्या धर्मानुसार कार्य करतोय का, तर याचं उत्तर हो असेल, यस माझी मॉरॅलिटी जागृत आहे, मी नैतिक अधिकारी आहे. आणि त्याचं उत्तर नाही असेल तर मग विचार करावा लागेल, मला नैतिकता जागृत करावी लागेल. याचा बिलकुल अर्थ असा नाही की नैतिकता नाही म्हणजे मग मी काही जगण्याच्याच लायकीचा, बिलकुल नाही. ही संधी आहे. कसली संधी आहे की दिलंय तुम्हाला, हे सगळं असं केलं म्हणजे नैतिकता आली. पहिल्या व्हिडिओत पण सांगितलंय, संविधानानुसार जो व्यक्ती जगतो तो ऑटोमॅटिकली नैतिकतेनुसार वर्तन करतो. थोडंफार 19-20 असेल, 19-21 असेल, 19-23 असेल, ओके डन, हरकत नाही. जिथं कमतरता आहे तिथं भरणा करण्यासाठी तुम्हाला दिलेलेच मटेरियल, त्याच्यानुसार तुम्ही पुढे चला. पुढे समाज. आतापर्यंत मगापासून समाज याच विषयावर मी बोलतो. समाज मानवाच्या विविध जीवनावर नक्कीच परिणाम करतो. एक छोटस उदाहरण देतो मी तुम्हाला, बघा तुम्हाला पटकन. आता दिवाळी झाली नुकतीच. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन नावाचा एक दिवस असतो, लक्ष्मीपूजनाचा सण असतो. प्रत्येकाच्या घरात लक्ष्मीपूजन पार पडलं जात असतं संध्याकाळच्या वेळेला. समाजात हे चित्र असतं त्यावेळेला. समाजात म्हणजे आजूबाजूच्या वातावरणात की बहुतांश घरांवर लाइटिंग असते. बहुतांश घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला नवीन कपडे घातले जातात. दारापुढे सगळा रांगोळी काढली जाते, मोठमोठाली रांगोळी काढली जाते. लक्ष्मीची पावलं उमटवली जातात, पंत्या लावल्या जातात. घर कसं असं प्रकाशाने लख मस्त छान सकारात्मकतेने उजळून निघत असतं. आणि घरामध्ये मग लक्ष्मीचं पूजन होतं, विधिवत पूजन होतं, आरती होतं, आरतीचे नाद घुमत असतात. आणि मग फटाक्यांची आतिषबाजी सामान्य पद्धतीने असते. हे समाज करतो म्हणून आपण करतो. किंवा आपल्याला हवं, प्रत्येक जण म्हणतो हे मला हवं, मला हवं, मला अशा पद्धतीने करायची, उपासनेची माझी ही पद्धत आहे म्हणून एक एक प्रत्येक जण आपापल्या पुरतं करतो. ऑटोमॅटिकली एक चित्र बनतं की ते समाजाने केलेलं आहे. हे नैतिक वर्तन झालं. आता ह्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे मांगल्यमय पावित्र्य असणारं वातावरण आहे. आणि जर तुम्ही किंवा मी कुठलीही एक व्यक्ती ज्याला अनैतिक वर्तनाची सवय लागलेली किंवा त्याला अनैतिक वर्तन करायचंय, उदाहरण घेतोय आपण. तिने मस्तपैकी पुढचं दरवाजाला हॉलड्रॉप लावला, हॉलच्या दरवाजाला कडी लावली, घराने डार्क अंधार केला, मस्तपैकी चमचमणारे लाईट लावले, छानपैकी घरामध्ये समिष भोजनाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली, मद्यपान करायला सुरुवात केली, निवांत घरामध्ये झोपून राहिला. बाहेर काय फटाके फुटो, आतिषबाजी हो, सर्वत्र समाजात उजळलेला सकारात्मकतेचा प्रकाश आणि या बाबाच्या दारात नकारात्मकतेचा अंधकार. समाजाला सोडून केलेलं, समाजाच्या रीतिरिवाजांना सोडून केलं गेलेलं ते वर्तन ठरेल की नाही, हेच त्यांना विचारायचं, हेच त्यांना इथे सांगायचं की समाज कशा पद्धतीने तुमच्या नैतिकतेवर, मानवी जीवनाच्या विविध अंगांवर परिणाम करत असतो. एक आपण याचा अंग घेतलं, हर्षोल्लासाचा अंग घेतलं, सणांचा अंग घेतलं, आनंदाचा अंग घेतलं. दुःखाचे तसंच आहे. सामाजिक दुःख असेल, मानवी दुःख असेल तर त्यावेळेला दुःखात सहभागी होणं अभिप्रेत आहे, ना की तिथं फटाक्यांची आतिषबाजी करणं अपेक्षित आहे. आणि त्या यात्रेला गेले आणि मंगलाष्टक म्हटली आणि मंगलाष्टकीला गेले आणि दहाव्याचे मंत्र म्हटले तर चालणार नाही ना. किती विचित्र वाटेल ना ते, नैतिकतेला धरून असणार नाही ना. एक्झॅक्टली हेच त्यांना म्हणायचंय की हे मानवी जीवनाच्या विविध अंगांवर हे परिणाम करताना आपल्याला दिसतं.
राजकारण तर तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा एकदम मस्त मुद्दा. राजकारणाची मुळात व्याख्या काय ना ती समजून घ्या, म्हणजे तुम्हाला नैतिकता काय. 1 + 1 = पॉलिटिक्स, ही राजकारणाची खरी व्याख्या आहे. 1+1 = राजकारण. ज्या वेळेला एका व्यक्तीच्या जीवनामध्ये दुसरी व्यक्ती येते त्यावेळेला राजकारण सुरू होतं. तुमच्या आई वडिलांना ते राजकारण असतं, तुमच्या आई वडिलांना ते राजकारण असतं, 2 भावांतही राजकारण असतं, लहान मुलांमध्ये राजकारण असतं, मोठ्यांतही असतं, नवरा बायकोतही राजकारण असतं. 1 + 1 = पॉलिटिक्स. हा, ते उद्दिष्ट, हेतू आणि करण्याची पद्धत याच्यावरून ते चांगलं की वाईट नंतर ते परिभाषित होते. नवऱ्याकडे ना पैसे नसतात ना, त्यावेळेला तुझ्या बायकोला सांगतो ना की माझ्याकडे थोडेसे पैसे कमीत किंवा पैसे संपत आलेले, महिना अखेर आहे, तुझ्याकडे काय असेल ते देतेस का मला. बायको, माझ्याकडे कुठे आले पैसे, तुम्हीच तर मला देतात, घराचे खर्च एवढे असतात, कसं काय करणार आहे. पण ज्या वेळेला ती असं उत्तर दिल्यानंतर नवऱ्याचा पडलेला चेहरा किंवा चिंताग्रस्त चेहरा पाहते ना, त्यावेळेला ती तांदळाच्या डब्यातून, पिठातून, डाळीच्या डब्यातून 1000, 500, 2000 रुपयाच्या नोटा काढून देते ना, त्यावेळेला तिने ते केलेलं एक प्रकारचं आधीचं राजकारणच असतं की आहे ना याच्याकडे, नाही येत ना खरंच पैसे, आणि आपला नवराचा आपल्या काळजीमध्ये, आपल्या चिंतेमध्ये त्याचेच पैसे आहेत, तो गृह खर्चासाठीच तो खर्च करतो, कुठल्या स्वतःचे मौज मजाही तो माणूस करत नाही, कुटुंबाचाच गाडा हाकत असतो. पण झालं ते आधी राजकारणच ना, माझ्याकडे कुठून आले हो पैसे, तुम्हीच दिलेले माझ्याकडे. उद्दिष्ट, हेतू चांगला, स्वच्छ आणि निरपेक्ष आहे नात्यामध्ये, आदरणीय, सन्माननीय नाते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, राजकारणाची व्याख्या ज्या वेळेला आपण समजून घेतो त्यावेळेला लक्षात घेतला पाहिजे राजकारण म्हणजे काय, तर 1 + 1 = पॉलिटिक्स. आणि हे ज्या वेळेला कुटुंबात असतं, समाजात असतं, समाजामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष, त्यांची ध्येय, धोरणं आणि उद्दिष्ट ही समाजासमोर मांडत असतात. आम्ही कोण, तर आम्ही हे, आम्हाला काय करायचंय, आम्हाला हे करायचंय का, तर आमची विचारशीलता, वैचारिक संस्कृती ही अशी आहे, या आम्ही अमुक एका विचारसरणीचे आहोत, अमुक एका विचारसरणीचा विरोध करणारे आहोत. तुम्ही ठरवा आम्हाला निवडून द्यायचं की नाही द्यायचं. आणि ज्या वेळेला राजकारणामध्ये एका विशिष्ट विचारांचं किंवा एखाद्या विशिष्ट विचाराला विरोध करणाऱ्यांचं प्राबल्य येतं, त्यावेळेला त्या राजकारणामध्ये त्या समाजाचं चित्र आपल्याला उद्धृत होताना दिसत असतं. म्हणून मानवी जीवनाच्या नैतिकतेला ज्या विविध अंगांनी स्पर्श होतो, त्यातला कायदा, धर्म, समाज आणि राजकारण हे मुद्दे आपण अभ्यासले. पुढे येतं नैतिकतेचे प्रकार, टाइप्स ऑफ मॉरॅलिटी. पहिला येतो व्यक्तिगत नैतिकता, म्हणजेच काय, पर्सनल मॉरॅलिटी. ते म्हणतात वैयक्तिक नैतिकता ही व्यक्तीच्या वैयक्तिक मूल्यांवर आधारित असते. यामध्ये व्यक्तीच्या आचारसंहितेचे पालन, इमानदारी, प्रामाणिकपणा यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, सत्य बोलणं, वचन पाळणे, चोरी न करणे. व्यक्तीच्या नैतिकता ही व्यक्तीच्या वैयक्तिक मूल्यांवर आधारित असते. पर्सनल मॉरल्स, पर्सनल मॉरॅलिटी. आपण सगळ्यांना खूप सद्भागी आहोत. आपल्याकडे एक जातिवंत आणि जिवंत उदाहरण वैयक्तिक नैतिकतेचं, प्रभू श्रीरामचंद्र. मॉरॅलिटीचा, नैतिकतेचा सर्वोत्तम पुत्र आहे, म्हणूनच त्यांना पुरुषोत्तम म्हणतात. वडिलांचं वचन पाळणं ही माझी वैयक्तिक नैतिकता आहे, आणि त्या वैयक्तिक नैतिकतेला अनुसरूनच माझी कृत्य आणि कृती असणार आहे. भलेही त्यासाठी मला सर्वस्वाचा का होईना त्याग करावा लागेल, फरक पडत नाही.
वडिलांनीच्या वचनाला बाध्य राहून वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रभू रामचंद्र राजपाट सोडून 14 वर्ष वनवासात गेले आणि वनवासात त्यांनी जीवन व्यतीत केले। नैतिकतेचं दुसरं उदाहरण आहे मा सीतामाई। पतिधर्म ही माझ्या वैयक्तिक पर्सनल मॉरॅलिटी मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। जिथे माझा पती तिथे मी, पतीच्या सुखात आणि दुःखात मी सहभागी होणार आहे। पती बरोबर मी देखील वनवासाला जाणार। नैतिकतेचं तिसरं उदाहरण आहे लक्ष्मण। प्रभू श्रीरामचंद्र माझे मोठे बंधू आहेत आणि त्यांचं अस्तित्व हे माझ्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचं स्थान राखणार आहे। जेथे माझा मोठा भाऊ तेथेच मी, या भूमिकेतून प्रभू लक्ष्मण वनवासामध्ये निघून गेले। नैतिकतेचं चौथं उदाहरण आहे उर्मिला, माता उर्मिला। माझ्या पतीने घेतलेला निर्णय हा त्याच्या वैयक्तिक नैतिकतेनुसार घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्या वैयक्तिक नैतिकतेला पत्नी म्हणून माझं पाठबळ असणं आणि पतीच्या पाठीशी उभं राहणं ही माझं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे मी त्याची 14 वर्ष वाट पाहिली। लक्ष्मणांनी वनवासात वनवास भोगला, तो उर्मिलेला राजमहालात वनवास भोगला। वनवासातल्या वनवासापेक्षा राजमहालातला वनवास हा अत्यंत दाहक होता। समोर नदी असताना पाणी पिता नाही येणं हे सगळ्यात दाहक आहे। पाणीच नाही तेव्हा पाणीच प्यायचं नाही म्हटल्यानंतर थोडी तरी सवलत आहे की ठीक आहे पाणीच नाही प्यायचं। सगळ्या सुख वस्तू संपन्न पद्धतीचा राजमहाल असताना, सूर्यवंश सारखं कुलीन कुटुंब असताना, त्या कुलीन कुटुंबामधली एक महत्वाची सदस्य असताना सुद्धा राजमहालात राहून वनवास मला भोगायचा आहे। हा उर्मिलेचा त्याग म्हणजे पर्सनल मॉरॅलिटी। लक्ष्मणांचा त्याग म्हणजे पर्सनल मॉरॅलिटी आहे। सीताबाईंचा त्याग म्हणजे पर्सनल मॉरॅलिटी आहे। प्रभू श्री रामचंद्रांचा त्याग म्हणजे पर्सनल मॉरॅलिटी। माझी पर्सनल मॉरॅलिटी कशी असली पाहिजे, माझं वैयक्तिक जीवन कसं असलं पाहिजे। चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर, पण तो भलेही कोणी असो। जो चुकीचा तो चुकीचाच, जो बरोबर तो बरोबरच। मग मला भले किती किंमत मोजावी लागली। मी कॉलेजमध्ये होतो ना त्यावेळेला आमचे एक सर होते, त्यांनी मला एक वाक्य बोलले होते, तेव्हा आठवतं मला अचानक। ते म्हणतात जो व्यक्ती तत्वाने वागतो ना त्याच्या जीवनात कायम वनवास असतो। उदाहरणार्थ प्रभू श्रीरामचंद्र। त्यामुळे जेव्हा तुम्ही तत्वाने वागाल ना तर त्याला त्रास साहजिक आहे, कारण की खूप सारे असे घटक आहेत ना जे तत्व सोडूनच वागत असतात आणि त्यात तुम्ही एक असतात। पण जे तुम्ही असतात ना ते सोनं कसं असं आगीतून जळून पार त्याचा दाह सहन करून येतं बाहेर आणि त्यावेळेला त्याचं चमक येते ना, तशी तुमच्या जीवनाला चमक तिला कसं नाही येत, त्याला वेळ लागतो। मॉरॅलिटीचे फळं मिळायला कायम वेळ लागतो। मॉरॅलिटीचे फळं म्हणजे चटपट निपट बिहा नाही असं नसतं, त्याला वेळ लागतो। त्याच्यातून तप्त कोशासारखं बाहेर टाकून यावं लागतं, सॉरी तप्त सोन्यासारखं बाहेर यावं लागतं। मग ती चमक येते आणि शाश्वत असते, सस्टेनेबल असते, कायमस्वरूपी टिकणारी असते, 7 पिढ्या टिकणारी असते, उद्धार करणारी असते, कुळाचा उद्धार करणारी असते। हीच नैतिकता यांनी इथे सांगितलेली वैयक्तिक नैतिकता। आशा करतो की तुम्हाला वैयक्तिक नैतिकता समजली असेल आणि आतापर्यंतच मी जे काय म्हणतो ते समजलं असेल। पुढे सामाजिक नैतिकता, सोशल मॉरॅलिटी बघूया काय म्हणतात। सामाजिक नैतिकता ही समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या कल्याणासाठी पाळायला हवी। यामध्ये सामाजिक न्याय, सामाजिक समता, समानता आणि बंधुत्व यांचा समावेश होतो। उदाहरणार्थ भेदभाव न करणे आणि इतरांप्रती आदर बाळगणे। हे समजून घ्यायचं असेल ना सामाजिक नैतिकता, छोटंच उदाहरण बघावं लागेल। तुम्ही हायपोथेटिकल कंडिशन मध्ये थोडा विचार करा की तुम्ही 5 मित्र किंवा 5 मैत्रिणी किंवा 5 मित्र आणि मैत्रिणींचा ग्रुप तुम्ही कसं समजायचं तसं ट्रिपला निघाले, सहलीला निघाले।
त्याच्यामध्ये 5 पैकी 2 जण व्हेजिटेरियन आहेत आणि 3 जण नॉन व्हेजिटेरियन आहेत. माहिती मित्र मैत्रिणीचे तुमचे माहिती तुम्हाला, हे 2 व्हेजिटेरियन आहेत आणि 3 नॉन व्हेजिटेरियन आहेत. ओके डन. प्रवासाच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये तुमची गाडी थांबली आणि 3 मित्रांनी नॉन व्हेज डिश ऑर्डर केली आणि 2 व्हेजिटेरियन्सनी 2 व्हेजची डिश ऑर्डर केली. टेबल मोठा होता, छान होता, सुंदर होता. ते नॉन व्हेजिटेरियन असणारे मित्र एकत्र जेवायला बसले. 2 व्हेजिटेरियन म्हणायला लागले की आम्हाला तुमच्या टेबलावर बसायचं नाही, कारण तुम्ही नॉनव्हेज खातात आणि ते बघून आम्हाला किळस येते, आम्हाला ते जेवण जात नाही, आम्ही दुसऱ्या टेबलवर जाऊन बसतो. ठीक, हेही समजून घेऊ आपण, हरकत नाही. दुसऱ्या टेबलवर शेजारच्या टेबलवर बसा, हरकत नाही. तुमचं तुम्ही जेवण करा, आमचं आम्ही जेवण करा. जेवण झाली. त्यांनी तुम्हाला सांगितलं व्हेजिटेरियन्स मित्रांनी की वॉश बेसिनला हात धुवायला तुम्ही आधी जाऊ नका, कारण आम्ही व्हेजिटेरियन आहोत. तुम्ही आधी जर हात धुतले वॉश बेसिन मध्ये तर वॉश बेसिन अपवित्र होईल. हॉटेलचं वॉश बेसिन अपवित्र होईल. त्यामुळे आम्ही व्हेजिटेरियन असणारे आम्ही 2 जण आधी जाऊन हात धुतो आणि मग तुम्ही तुमचे हात वॉश करायला, हात धुवायला तिथे या. प्रश्नचिन्ह नाही तिथे. ते बेसिन काय तुमच्या 5 मित्रांसाठी काल परवाच कन्स्ट्रक्ट झालेलं होतं का? त्याच्यावर त्या बेसिन मध्ये याच्या आधी किंवा याच्या नंतर तुम्ही जेवत असताना देखील काही लोकांनी हात धुतले नव्हते का? मग त्यावेळेला ज्यांनी हात धुतले ते सगळे व्हेजिटेरियनच होते का? त्यातलं कोणी नॉन व्हेजिटेरियन नव्हतं का? मग त्यावेळेला तुमचं बेसिन हे बाधित झालं नाही का? तुम्हाला माहितीये की आम्ही नॉनव्हेज खाल्लंय म्हणून तुम्ही आमच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहात का? किंवा म्हणजे आमच्या शुद्धता, पवित्रता, अपवित्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहात का? बरं, हेही मान्य. मग गाडीत बसले. नाही, तू माझ्या शेजारी बसू नकोस, कारण तू आत्ताच नॉनव्हेज खाल्ले, तुझ्या स्पर्शाने माझा देह अपवित्र. तुम्ही काय म्हणाल? बाबा अरे तुझं अति झालं. एक तर तू पुढच्या प्रवासाला जा, तुला शुभेच्छा. अन्यथा मी पुढच्या प्रवासाला जातो, तू घरी जा, तू मला शुभेच्छा. भेदभाव न करणं. सामाजिक नैतिकता प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या कल्याणासाठी पाळायला हवी. या 2 जे मित्र होते ना तुमचे उदाहरणांमधले 2 व्हेजिटेरियन, त्यांनी सामाजिक नैतिकता नाही पाळली. त्यांनी वैयक्तिक स्वार्थाला, वैयक्तिक हेतूला, वैयक्तिक विचारांना प्राधान्य दिलं. पण माझ्या वैयक्तिक विचारांनी, वैयक्तिक स्वार्थाने समाजाचं किंवा माझ्या इतर मित्र परिवाराचं भलं होणार नाहीये. त्यांना वाईट वाटणार आहे, त्यांची भूमिका, त्यांचे मन दुखावली जाणार आहेत, याचा किंचितही विचार त्यांनी केला नाही. याला म्हणतात सामाजिक नैतिकतेचं बंधन न पाळणं. इथं त्यांनी तेच सांगितलेलं, भेदभाव न करणे, इतरांप्रती आदर न ठेवणे. याच्यातून हेच सगळं सिद्ध झालेलं आहे. सामाजिक न्याय कसा प्रस्थापित करायचा? सामाजिक न्याय म्हणजे काय? समाजामधल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय मिळत असताना वंश, लिंग, जात, धर्म, पंथ, वर्ण यावरून त्याच्यामध्ये भेदभाव न होणं म्हणजे सामाजिक. सामाजिक समानता म्हणजे काय? तू आणि मी दोघे समान आहोत. तुला जी संधी ती संधी मला देखील आहे. केवळ तू विशिष्ट जातीत आला, विशिष्ट धर्मात आला, विशिष्ट कुळात जन्माला आला म्हणून तुला वेगळी समानता, वेगळा न्याय किंवा वेगळी वागणूक आणि मला वेगळी वागणूक असं होऊ शकत नाही. याला म्हणतात सामाजिक समानता. समता आणि बंधुता. समता आणि समानता या दोन्हीही जवळपास सारख्याच टर्म्स आहेत. पण समानतेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तू आणि मी सारखेच आहोत, समान आहोत याचा संदर्भ ठेवणं. आणि समता म्हणजे तू आणि मी सारखेच आहोतच याचा भाव सातत्याने मनामध्ये ठेवून वागणे. मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे तू आणि मी समान आहे. मी मानूनच चाललो की तू आणि मी समान आहे. बंधुत्व, बंधुभाव, भातृभाव, फॅटर्निटी
बंधुप्रेम असणं, बंधुत्वासारखं मी तुला जपतो, समाजामध्ये बंधुत्व निर्माण झालेलं आहे, या भावनेतून माझं वर्तन असलं पाहिजे. याला म्हणतात सामाजिक नैतिकता किंवा सोशल मॉरॅलिटी. की माझ्या वर्तनामधून समाजामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. माझ्या विधानांनी, माझ्या कृतींनी, माझ्या वागणुकीनी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होणार नाही याची काळजी मला घेणं गरजेचं आहे. याला म्हणतात सोशल मॉरॅलिटी. पुढे व्यावसायिक नैतिकता, प्रोफेशनल मॉरॅलिटी. प्रोफेशनल मॉरॅलिटी म्हणजे काय? व्यावसायिक नैतिकता म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये आचारसंहिता पाळणे. प्रत्येक व्यवसायात व्यावसायिकता, जबाबदारी, पारदर्शकता यांचे पालन करणे महत्वाचे असते. उदाहरणार्थ वैद्यकीय नैतिकता, शैक्षणिक नैतिकता. पुन्हा एकदा वाचतो. व्यावसायिक नैतिकता, प्रोफेशनल मॉरॅलिटी. व्यावसायिक नैतिकता म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये आचारसंहिता पाळणे. प्रत्येक व्यवसायात व्यावसायिकता, जबाबदारी, पारदर्शकता यांचे पालन करणे महत्वाचे असते. उदाहरणार्थ वैद्यकीय नैतिकता आणि शैक्षणिक नैतिकता. मी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये मी मॉरली किती व्यवस्थित वागतोय, मी नैतिकतेने वागतोय का? जसं यांनी म्हटलेलं वैद्यकीय नैतिकता. आवश्यकता नसताना मी माझ्या पेशंटला टेस्ट सांगतोय, आवश्यकता नसताना मी माझ्या पेशंटला घाबरून देतोय, ही माझी व्यावसायिक नैतिकता नाही. आवश्यकता नसताना मी ऑपरेशन सजेस्ट करतोय, आवश्यक नसताना मी त्याला 4 दिवस जास्तीचा ऍडमिट करून ठेवतोय, ही व्यावसायिक नैतिकता नाही. आजार गंभीर नाहीये, घरी उपचार होऊन बरा होणार आहे, योग्य ती औषध उपचार करणं आणि त्या व्यक्तीला समजून सांगणं की बाबा रे आजार एवढा मोठा नाही, तू घाबरू नकोस, त्याला सपोर्ट कर, त्याला समजून घे, त्याला समजून सांग, ही वैद्यकीय नैतिकता. शैक्षणिक नैतिकता, हा नोट्स आहेत, हे वाचून दाखवतो, याला असं म्हणतात, याचं असं आहे, असं आहे, संपला विषय. 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ करून सोडून देऊ विषय. नाही बोलायचं, प्रत्येक व्याख्येवर, प्रत्येक शब्दावर, प्रत्येक गोष्टीवर चर्चाच नाही करायची ना आपण. तुम्हाला ग्रहित धरून चालायचं की समजलंय तुम्हाला. हा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला ईमेल करा, 48 तासात तुम्हाला मी उत्तर देतो. अनैतिक वर्तन, शैक्षणिक अनैतिक वर्तन. मी शिक्षक आहे, मला शिकवायचं आहे, शिकवणं माझा धर्म आहे, आणि शिकवण्याचा अर्थ असा आहे की माझ्या विद्यार्थ्याला रात्री 2 वाजता जरी तुम्ही एखादी गोष्ट विचारली तर ती त्याच्या डोक्यामध्ये फिट असली पाहिजे आणि तरी ती सांगितली पाहिजे. पाठांतर करण्याची त्याला गरज पडता कामा नये, कन्सेप्ट त्याच्या क्लिअर झाल्या पाहिजे. कन्सेप्टवर तो पुढे गेला पाहिजे. पाठ केलं की विसरण्याचा धोका आहे, पण कन्सेप्ट क्लिअर असला की रात्री 2ला भर रात्री, मध्यरात्री साखर झोपेत विचारतो, आमचा पठ्ठा आम्हाला तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार. शैक्षणिक नैतिकता, ट्रान्सफॉर्मेशन, विद्वत्ता, विद्यादान, विद्यार्जन, सरस्वतीची उपासना, शैक्षणिक नैतिकतेचे अंग. अशी मी जे काम करतोय ना, त्या कामाला मी किती न्याय देतोय का? मी उगीच काय राहायचं म्हणून काहीतरी पाट्या टाकण्याजोगं काम करतोय, हे मला समजलं पाहिजे, हे मला जाणवलं पाहिजे. याला म्हणतात व्यावसायिक. कारण मी जे काम करतोय ना, तर कोणाला तरी सेवा देण्याचं काम करतोय. माझ्या कामामुळे कोणाच्या पर्यंत माझं काम पोहोचतंय, त्यामुळे त्याच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण नको व्हायला. तुमच्या कामामुळे त्या विचाराला उत्तर मिळालं पाहिजे. तुमचं ऑपरेशन आहे ना, एखादं मेजर ऑपरेशन आहे तुमचं असं समजा, आणि त्या दिवशी डॉक्टरने सांगितलं आज माझा मूड नाही, मला खूप थकल्यासारखं होतं, आपण ऑपरेशन उद्याला करू. नाही, व्यावसायिक नैतिकता नाहीये, बिलकुल व्यावसायिक नैतिकता नाहीये ही. अरे बाबा, तुझा पेशंट व्याधीग्रस्त आहे, त्याला व्याधीमुक्त करणं हे तुझं कर्तव्य आहे, ही तुझी, ते करणं, ते कृत्य ही तुझी नैतिकतेने धरून असलेली कृती आहे. याला म्हणतात व्यावसायिक नैतिकता, प्रोफेशनल मॉरॅलिटी. पुढे आंतरराष्ट्रीय नैतिकता, इंटरनॅशनल मॉरॅलिटी. इंटरनॅशनल मॉरॅलिटी मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय नैतिकतेमध्ये काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय नैतिकता म्हणजे राष्ट्रांच्या परस्पर वागणुकीसाठी
आंतरराष्ट्रीय स्तरावर नैतिक तत्वांचे पालन करणे, यामध्ये मानवाधिकारांचे संरक्षण, शांती आणि सहकार्य वाढवणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ युद्धाचे नियम पाळणे, शांतता प्रक्रिया अबाधित ठेवणे आणि मानवाधिकारांचे पालन करणे. मुळामध्ये आंतरराष्ट्रीय नैतिकता असते का, हाच मुळामध्ये प्रश्न आहे. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर नैतिकता ठेवली ना मित्रांनो, तर स्वच्छ आणि सुंदर आणि छान प्रतिमा नक्कीच निर्माण होईल. पण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जर नैतिकता ठेवली तर कदाचित राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय संबंधांचा एक साधं सिंपल व्याख्या आहे, जो जसा आहे त्याच्याशी तसं वर्तन करणे, इतकं साधं आहे. आपली नैतिकता उत्तम आहे, चांगली आहे, पाकिस्तान बरोबर ठेवून चालेल का? बरोबरीला काय येणार आहे आपल्या? कारगिल आणि आधीची युद्ध 65-65, 26-11, काय हवंय काय? आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय नैतिकतेमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला दोन उदाहरणं लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान. तुमचं संपूर्ण आंतरराष्ट्रीय नैतिकतेवर तुम्ही 10 पानं लिहू शकाल. कसं आहे प्रश्न, उद्या तुम्हाला उत्तर लिहिता येईल. आंतरराष्ट्रीय नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण इतर राष्ट्रांबरोबर कसं वागतो आणि ते वागण्यासाठीच आपली स्वतःची महत्वाची भूमिका काय आहे. जसं न्यूक्लिअर वेपनच्या बाबत आपण लिहिलेले नो फर्स्ट यूज, आम्ही पहिल्यांदा न्यूक्लिअर अण्वस्त्रांचा वापर कधीही केव्हाही कसाही करणार नाही, नैतिकता आपली. पण जर कोणी केला, आम्ही केल्याशिवाय आपण राहणार नाही. शांततेसाठी अणु हे आमचं धोरण आहे, पण आमची शांतता म्हणजे आमचा नामर्दपणा असा त्याचा अर्थ बिलकुल नाही. ही नैतिकता, ही आंतरराष्ट्रीय नैतिकता. मानवाधिकारांचं संरक्षण भारतच करतो, भारतच करत आलेला आहे, पाकिस्तानने कधीच केलं नाही. कारण आपण दोन उदाहरणं पाहतो, असे वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी उदाहरणं असू शकतात आणि आहेत. शांततेच्या प्रक्रियेसाठी पहल भारताने अनेक वेळा केलेली आहे आणि भारत करतही आलेला आहे. जगामध्ये शांतता न, कारण भारत हा बुद्धांचा देश आहे, शांततेचा देश आहे, अहिंसा परमो धर्म या तत्वाचा पालन करणारा देश आहे. त्याच्यामुळे शांततेची प्रक्रिया ही भारताशिवाय या जगात अन्य कोणी केलेलीच नाही, करणारही नाही. भारतीय म्हणून आम्हाला आणि आपल्याला त्याचा अभिमान असलाच पाहिजे, नाहीच. युद्धाच्या नियमांचं पालन करणं, याच्या इतकं कारगिलचं बोलकं उदाहरण नाहीये. कारगिलच्या युद्धाच्या वेळेला सर्व युद्धांच्या नियमांचं पालन भारताने केलं. भारताने लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल एलओसी पार केली नाही, पाकिस्तानने केली आणि आपल्या डोक्यावरून बसण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या शूरवीर जवानांनी त्याने जो काय उत्तर द्यायचं तो त्यावेळेला दिलेलं आहे. तुम्हाला न्याय, ते मलाही न्याय. मग आंतरराष्ट्रीय नैतिकतेमध्ये ही घटक येतात, युद्धाचे नियम पाळले पाहिजेत, मानवाधिकारांचं संरक्षण केलं पाहिजे आणि शांतता प्रक्रिया तुम्ही अवलंबवली पाहिजे. पण याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, आंतरराष्ट्रीय नैतिकतेमधलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण असायला पाहिजे, तुम्ही पेपरमध्ये लिहायला पाहिजे. हा सिलेबसच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जे इतर मुलं जे विचार करतायत, ज्यांच्या समोर सिलेबस त्याच्या पलीकडे जाऊन, भिंतीच्या पल्याड जाऊन विचार करण्याची कुवत ही आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनर्स मध्ये असली पाहिजे. कारण की 10 लाख पोरं जे विचार करणार ते मानणारच आहेत, त्याच्यामधनं तुम्हालाच का निवडायचं हा प्रश्न ज्या वेळेला आयोग विचारतो किंवा आयोगाच्या समोर येतो त्यावेळेला आयोगाने म्हटलं पाहिजे की जे दिसतं ते नाही, त्याच्या पलीकडे बघण्याची याची दृष्टी आहे. आणि याचा दृष्टिकोन तसा आहे म्हणून याला मला अधिकारी म्हणून निवडायचंय. तुम्ही इथे लिहिलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय राजकारणाची नैतिकता एकच, जो जसा जेव्हा आहे तेव्हा त्याच्याबरोबर तसा व्यवहार, जो जेव्हा जसा आहे तेव्हा त्याच्याबरोबर तसा व्यवहार, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नैतिकता. तू माझ्यावर आज चांगलास, माझा व्यवहार चांगला, उद्या तू बिघडलास 10 पट मी बिघडेल,
याला म्हणतात आंतरराष्ट्रीय नैतिकता आणि हेच लिहिणं आवश्यक आहे. पुढे आहे नैतिकतेची व्याप्ती म्हणजे स्कोप ऑफ मॉरॅलिटी. हा त्याच्यामध्ये पुढचा पॉइंट आहे. व्याप्ती म्हणजे काय आणि स्कोप म्हणजे काय समजून घ्या. व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाच्या विचार, भावना आणि कृतीवर नैतिकतेचा प्रभाव होत असतो आणि हे अगदी खरं आहे. ज्यावेळेला आपण जीवन जगतो ना मित्रांनो, त्यावेळेला आपण एक विचार करत असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत की मला आज कसं जीवन जगायचंय किंवा मला आज काय काय काम आहेत, ती कामं मी कशी करणार आहेत, मला कोणाला फोन करायचा आहे, कोणाशी काय बोलायचंय, कशा पद्धतीने बोलायचं, बोलण्याची माझी भाषा कशी असली पाहिजे, कोणाकडनं कशा पद्धतीने मला माझ्या गोष्ट मांडायची आहे, याचा आपण विचार करत असतो. त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये तुम्हाला अनेक भावनांचा कल्लोळ तुमच्या मनामध्ये येत असतो. अनेक भावना तुमच्या समोर येत असतात. कधी तुम्हाला दिवसाच्या 24 तासात सुद्धा काही वेळ खूप आनंदी वाटतं, कधी असा लेझीनेस येतो, कधी डल वाटतं, कधी बोर वाटतं. आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या कृतीवर होत असतो, त्या मिनिटाला तुम्ही जी कृती करत असता. आणि ह्या सगळ्यामुळे तुमची जी मॉरॅलिटी आहे, नैतिकता आहे, ती प्रभावित होते किंवा तिचा प्रभाव पडतो. त्यामुळे नैतिकतेचा जो स्कोप आहे, व्याप्ती आहे, ती तुमच्या वैयक्तिक जीवनापासूनच सुरू होते. जे की मी पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला सांगतोय, पहिल्यापासूनही सांगतोय या लेक्चर मध्ये सुद्धा, की ती तुमच्या त्या क्षणापासून सुरू होते की तुमची मॉरॅलिटी हे सगळे कारक घटक मार्गक्रमण करायला सुरुवात करतात, आक्रमण करायला सुरुवात करतात. पुढे आहे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात. कौटुंबिक जीवनात आदर्श मूल्ये जसे विश्वास, प्रेम आणि एकता नैतिकतेच्या अंतर्गत येतात. पहिल्यांदा सांगितलं, मी लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं, कुटुंब हा तुमच्या मॉरॅलिटीचा सगळ्यात पहिला स्कोप आहे, सगळ्यात पहिला स्रोत आहे. जर कौटुंबिक जीवनामध्ये जर आदर्श मूल्यांची जोपासना होणार असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये आदर्श मूल्यांची जोपासना होईल. कौटुंबिक जीवनात तुमच्या प्रेम असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये प्रेम येईल. कौटुंबिक जीवनामध्ये युनिटी असेल, इंटिग्रिटी असेल तर तुम्हाला एकतेचं, युनिटीचं, इंटिग्रिटीचं महत्व कळेल आणि तुम्ही समाजामधनं तेच अपेक्षित ठेवाल की हो, मला समाज कसा असायला हवा, एकसंध असायला हवा, एकतेवर आधारित असायला हवा. स्कोप वाढतोय नैतिकतेचा, नैतिकता फुलत चालली आहे. पुढे व्यावसायिक जीवनात कसा स्कोप वाढतो तर कामाच्या वातावरणात पारदर्शकता निर्माण होते, इमानदारी आणि विश्वासार्ह बनते. जर तुम्ही इथिकल काम करत असाल, नैतिकतेला धरून काम करत असाल, कोणालाही न फसवण्यासाठी काम करत असाल, जसं आपण वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं, तर तुमच्या बरोबरीने काम करणाऱ्यांबरोबर आणि तुमच्या कामामुळे इतरांना ज्यांना प्रेरणा मिळते त्यांच्यासाठी सुद्धा ते नैतिकतेचं उदाहरण ठरतं. कारण तुमचं काम कसं असतं, पारदर्शक असतं, इमानदारीने केलेलं, प्रामाणिकपणाने केलेलं काम असतं. त्याच्यामुळे ते कसं असतं, विश्वासार्ह असतं, विश्वास ठेवण्याजोगं ते काम असतं. तुम्ही जर एखाद्या मेडिकल वाल्याकडे गेले ना, तुम्हाला गंमत सांगतो विश्वासार्हतेची, फक्त 2 मिनिटांसाठी ऐका. एखाद्या मेडिकल वाल्याकडे गेले ना, अचानक तुमच्याच घराच्या जवळपास समोरचा वगैरे त्याला सांगितलं की बाबा रे, माझं प्रचंड पोट दुखतं किंवा हात दुखतं किंवा समथिंग एल्स, मला काहीतरी होतं, अमुक अमुक गोळी मला द्या. त्यांनी गोळी दिली, तुम्ही तिथे घेतली किंवा ती गोळी घेतली, तर सांगितलं माझ्याकडे प्लीज आता पैसे नाहीत, मी तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये आणून देतो, मी इथे समोरच राहिला. तर म्हणतो सर काही नाही, तुम्ही गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटलं का? म्हणलं काही हरकत नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 10 दिवस गेले, महिना गेला, तुम्ही त्याला काय पैसे दिलेच. गोळी होती 5, 10, 15, 15, 20 रुपयाची. मग नंतर एक दिवस तुम्ही त्याच्याकडे गेले, प्रिस्क्रिप्शन घेऊन, भाऊ या गोळ्या द्या बरं जरा. तो घ्या ना सर, घ्या गोळ्या, पैसे आत्ता नाही येत, पगार झाला की तुम्हाला देतो, जरा तब्येत अमुक अमुकची बरी नाही, तातडीने गोळ्या देतो. तो साहेब मागचेच 20 रुपये तुम्ही दिलेले नाही, सॉरी उधारी बंद केली, उधारीच आम्ही देत नाही. खूप नुकसान होतं त्या उधारीने. काय आहे की तुम्हाला द्यायचे असतात, सगळ्यांना द्यायचे असतात, मान्य आहे, पण ते काय होतं की मागणं आम्हाला योग्य वाटत नाही, साहेब सॉरी उधारी बंद केली. पण जर तुम्ही जर त्यावेळेला त्याला ते 2, 5, 20 रुपये जे काय असतील ना तुमच्या आधीचे, ते प्रामाणिकपणे 10 मिनिटात दिले असतील, तुम्ही तर हे प्रिस्क्रिप्शन द्या, तो म्हणता साहेब 1 महिन्याने नाही, 2 महिन्याने द्या. विश्वास, तुम्हीच तुमच्या कृतीने विश्वास, तुमच्याच नैतिकतेने तुम्हीच तुमचा विश्वास गमावून बसलात ना.
तो बिचारा तुमच्यावर विश्वास ठेवून तरी तुम्हाला दिले होते पहिल्यांदा गोळी, माती तुम्ही खाल्ली. म्हणून इथे विश्वासार्हता, व्यापकता, व्याप्ती वाढायला सुरुवात. पुढे आहे राजकीय जीवनातली नैतिकता. एक वैयक्तिक मत सांगतो, राजकीय जीवन आणि नैतिकता हा लेक्चरचा एक वेगळा विषय ठरू शकतो. आता सिलेबस नुसार आपण पुढे जाऊ. नैतिकता राजकारणात कशी असायला पाहिजे, तर ती प्रामाणिकपणाची असली पाहिजे, लोकशाही मूल्यांचे पालन करणारी असली पाहिजे आणि समाजसेवाचा स्कोप वाढवणारी असली पाहिजे. राजकारणामध्ये प्रामाणिकपणा, लोकशाही मूल्यांचं पालन आणि समाजसेवाचं भान किंवा ज्ञान वाढवणार अशा प्रकारची नैतिकता जोपासणं गरजेचे आहे. एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर फसवाफसवी झाली असेल, लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवलं जात असेल आणि समाजाची ती सेवा सोडा विशिष्ट एकाच वर्गाला त्या समाजामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो राजकीय पक्ष नैतिकतेनुसार कार्य करतोय असा आपण त्याचा कधीही आपण उल्लेख करू शकत नाही. राज्यघटनेमध्ये राज्यपालांची तरतूद हीच आहे बघा. थोडस अभ्यास तुम्हाला आठवत असेल तर, ज्या वेळेला राज्य शासन संविधानात्मक पद्धतीने राज्यकारभार करणार नाही त्यावेळेला राज्यपाल राष्ट्रपतींना विनंती करून तसं अहवाल पाठवून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात किंवा भारताचे राष्ट्रपती राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात. एक्झॅक्टली ज्या वेळेला लोकशाही मूल्यांची पद्धतीने राज्य चाललेलं नाहीये, संविधानात्मक पद्धतीने राज्य चाललेलं नाही, त्यावेळेला राज्यपाल ही कृती करतात. यालाच म्हणतात राजकीय नैतिकता. इथं कदाचित तुम्हाला मेन्सला, इथिक्सला हा प्रश्न येऊ शकतो की राजकीय जीवनातली नैतिकता आणि भारताचे राज्यपालांचे पद यांच्यामधील नाते स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला कदाचित इथिक्सला येऊ शकतो किंवा अन्य कुठेही येऊ शकतो किंवा निबंधातही विचारला येऊ शकतो की राज्यपाल आणि राजकीय नैतिकता यांतील नाते स्पष्ट करा. त्यावेळेला आपल्याला या राजकीय नैतिकतेची ही जी काही कन्सेप्ट आहे, ही जी मूल्य आहे, यांचा आणि राज्यपालांच्या भूमिकेचा किंवा राज्यपालांचा राज्यघटनेत असलेल्या तरतुदींचा संदर्भ घेऊन उत्तर लिहावं लागणार, उत्तर परिभाषित करावं लागणार. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नैतिकता कशी असली पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची व्याप्ती कशी वाढते. तर शांतता, सहकार्य आणि न्याय हे वाढवण्यासाठी नैतिक तत्वांचे आपल्याला काय करायला पाहिजे, पालन केलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वेळेला देश म्हणून तुम्हाला उभं राहायचंय, प्रखर राष्ट्र म्हणून जेव्हा तुम्हाला उभं राहायचंय, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाला अशांतता नकोय तर शांतताच हवी. तुमचं धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या आंतरराष्ट्रीय नैतिकतेला स्मरून अशाच पद्धतीचं असणं आवश्यक आहे आणि हे फार महत्वाचं आहे. तरच वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या संकल्पनांना बळ मिळाल्याशिवाय तरच बळ मिळेल, अन्यथा मिळणार नाही. पुढे मोरलिटीचे इम्पॉर्टन्स काय, मोरलिटी कशाला असायला पाहिजे, महत्व कशाला असायला पाहिजे. अखंड लेक्चर मध्ये मागील तासभरापासून जे मी बोलतोय त्या तासभराच्या लेक्चरमध्ये वेळोवेळी कळत नकळतपणाने मी ह्या मोरलिटीचं महत्व मांडण्याचाच प्रयत्न केला. मोरलिटी का असायला हवी, कशासाठी असायला हवी. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन ऑफ इथिक्सची प्रस्तावनेचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यात पण मी तेच महत्व सांगितलं होतं आणि आताही मी तेच महत्व वारंवार प्रत्येक वेळेला सांगत आलो. तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा नैतिकतेचं महत्व काय ते बघूया. नैतिकता असल्याने काय होईल तर समाजात शांतता आणि स्थैर्य निर्माण होतं आणि ज्यावेळेस समाजात शांतता आणि स्थैर्य निर्माण होतं त्यावेळेस समाज हा विकासाच्या दिशेने पुढे जायला सुरुवात होते. तुमच्या घरामध्ये जे स्थैर्य आणि शांतता असेल तर तुमचा विकास होतो. तुमच्या घरामध्ये जर वाद भांडणं कटकटी होत असतील तर तुमचा विकास होणार नाही, कारण की तुम्हाला सतत त्याच वातावरणामध्ये राहून नेमका विकासाच्या दृष्टिकोनातून नेमका काय विचार केला पाहिजे याचा विचार सुचणार. म्हणून समाजामध्ये शांतता आणि स्थैर्य असणं आवश्यक आहे.
आणि त्याच्यासाठी नैतिकता असणं आवश्यक आहे. ही दिशादर्शक म्हणून काम करते समाजात. निश्चितच की कसं जायचं, जसं मी बोललो, छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, संत गाडगे बाबा यांची ही नैतिकतेची उदाहरणं आहे. ही समाजाला त्यांची कार्य, त्यांची कृती ही समाजाला आजही दिशादर्शक आहे, कालही होती आणि इथून पुढे अनंत वर्ष ती राहणार आहे. निश्चितच राहणार आहे. दुमत असण्याचं काही कारणच नाही. त्याच्यामुळे समाजाला दिशा देण्याचं, दिशा दर्शनाचं काम करत असताना आपल्याला दिसतं. मानवी जीवनामध्ये जीवनाची गुणवत्ता सुधारण्यामुळे नैतिकतेमुळे मदत होते. निश्चितच चोरी न करणं, नैतिकतेने प्रामाणिकपणे इथिकली आपलं काम करणं, राष्ट्र विकासासाठी योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर लवचिकतेची भूमिका घेऊन, फ्लेक्झिबल भूमिका घेऊन काम करणं, हे मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी निश्चितच महत्वाचं ठरतं. कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य मिळतं. जर व्यक्तीने नैतिकतेने वर्तन केलं तर निश्चितच कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहण्यास मदत होते. समाजामध्ये शांतता निर्माण होते. सर्व लोक कायद्याचं पालन करताना आपल्याला दिसतं. त्यामुळे शहराचा, ग्रामीणचा, समाजाचा क्राईम रेट आपल्याला खाली येताना दिसतो. हे नैतिकतेचं निश्चितच महत्व आहे. व्यावसायिक नैतिकतेमुळे व्यवसायामध्ये पारदर्शकता वाढते. त्याचा दुसरा फायदा तुमच्या उत्पन्न वाढीस पण होतो आणि उत्पन्न वाढीस फायदा झाल्याने तुमचा जीडीपी मध्ये पण ग्रोथ होतो, जीएनपी मध्ये पण ग्रोथ होते, पर कॅपिटल इन्कम मध्ये ग्रोथ होते, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. इथे एक प्रश्न येतो, व्यावसायिक नैतिकता आणि सकल राष्ट्रीय उत्पादन यांतील संबंध स्पष्ट करा. हाही एक प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो. मगाशी जे आपण बघितलं काय की कायद्याचं पालन, कायदा आणि सुव्यवस्था. भारतात भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी वैयक्तिक नैतिकता किंवा कायद्याचे पालन करणे ही बाब कितपत आवश्यक आहे स्पष्ट करा. असा ट्रिकी क्वेश्चन, फिरून प्रश्न येऊ शकतो. कायद्याचं पालन केल्याने भ्रष्टाचार निर्मूलन होणार आहे मान्य आहे, पण कायद्याचं पालन कितपत केल्याने भ्रष्टाचाराचं निर्मूलन होणार आहे हाही प्रश्न इथे निर्माण होतो. हा प्रश्न पेपरला विचारला जाऊ शकतो, मेन्सला किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नैतिकता आहे, त्याच्याला काय महत्व आहे, त्याच्याने काय फायदा होतो. तर निश्चितच मागाशी बोललो, जगामध्ये तुमची प्रतिमा उंचावण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे जगातली अनेक राष्ट्र तुमच्याबरोबर सहकार्य करायला सुरुवात करतात आणि जगामधले अनेक राष्ट्र तुमच्याबरोबर जेव्हा सहकार्य करायला सुरुवात करतात तेव्हा तुमचा आयात निर्यात, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस वाढतो. फॉरेन मनी देशामध्ये यायला सुरुवात, देशामध्ये उत्पादन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, बेरोजगारीचा प्रश्न मिटायला सुरुवात होते, महागाईचा दर नियंत्रित ठेवण्यास त्याच्यामुळे मदत होत असते. खूप गोष्टी होतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा तुम्ही नैतिकताचं पालन करतात त्यावेळेला. मग इथं प्रश्न परत तेच येतो की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नैतिकतेचं पालन केल्याने जागतिक स्तरावर राष्ट्राच्या प्रतिमेचं होणारे संवर्धन स्पष्ट करा. प्रतिमा संवर्धन म्हणजे इमेज मेकिंग. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वेळेला तुम्ही डिस्क्राईब द इमेज मेकिंग ऑफ द नेशन बाय द इंटरनॅशनल मॉरॅलिटी, आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या वेळेला तुम्ही जातात त्यावेळेला कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नैतिकतेचं प्रदर्शन करून देशाचा व्यापार उदीम वाढवू शकता आणि देशामध्ये कशा पद्धतीने आर्थिक स्थैर्य, सामाजिक शांतता प्रस्थापित करू शकता, तर देशाची प्रतिमा उंचावू शकता, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न आंतरराष्ट्रीय मॉरॅलिटीच्या दृष्टिकोनातून असाही एक निर्माण होतो जो पेपरला विचारला जाण्याची शक्यता आहे. तो म्हणजे असा, मुक्त अर्थव्यवस्थेचं स्वीकारलेले धोरण हे आंतरराष्ट्रीय मॉरॅलिटीचे उदाहरण ठरते काय? स्पष्ट करा. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कारण मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आपण स्वीकारलं त्यावेळेला जगभरातले उद्योग भारतामध्ये आहे.
आणि भारतामध्ये जगभरातले उद्योग आल्या कारणाने भारतामध्ये अनेक पद्धतीने उद्योगांच्या उद्योग व्यवसायाला वाढीला म्हणजे द्वितीय क्षेत्राला चालना मिळायला सुरुवात झाली. आता भारतामध्ये उद्योग का आले तर भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वच्छ, शांततामयी, गांधींचा, बुद्धांचा देश म्हणून आहे. आणि ह्या प्रतिमेमुळे भारतामध्ये पायाभूत सुविधा तर आहेतच, उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा भारतात आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच, पण एक प्रकारचं शांततामय, मानवाधिकारांचं पालन करणारं, कायदा सुव्यवस्था अबाधित असणारं उत्तम राष्ट्र म्हणून भारत आहे याची खात्री आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना होती. म्हणूनच त्यांनी गुंतवणूक भारतामध्ये केली. या अँगलने या उत्तराला ते पुढे पुढे घेऊन जाऊ शकतात. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारतात, हे त्याचं नैतिकतेचं किंवा मोरॅलिटीचं सगळ्यात महत्वाचं महत्व आहे. पुढच्या प्रकरणाचा व्हिडिओ आम्ही लवकरच तुमच्या समोर सादर करणार आहे. या व्हिडिओ मधल्या एखादी कन्सेप्ट तुम्हाला कळाली नसेल किंवा एखादी कन्सेप्ट समजण्यात अडचण आली असेल किंवा तुमचे जे काही त्याच्यावर सजेशन असतील तर ते जरूर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. तुर्तास धन्यवाद.